भेट घेण्यासाठी पोहोचलेले आहे. मनोज जरांगे यांची भेट घेण्यासाठी पोहोचलेले आहे. आपण पाहतोय प्रसाद लाड इथे पोहोचले आहेत जरांगे यांच्या भेटीसाठी. थोड्याच वेळापूर्वी संभाजीनगर इथून ते रवाना झालेले होते आणि आता अंतरवालीमध्ये ते मनोज जरांगे यांची भेट घेण्यासाठी पोहोचले आहेत. कालच त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आलेली होती. फोन करून त्यांना ही धमकी देण्यात आलेली होती. त्यानंतर पोलिसांचा मोठा सुरक्षा बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलेला आहे आणि भाजप नेते प्रसाद लाड हे आता जरांगे यांच्या भेटीसाठी पोहोचले आहेत. ही भेट सकारात्मक होते का पाहावं लागेल. जरांगे हे त्यांच्या स्वागतासाठी इथे पोहोचले आहेत कारण त्यांनी प्रसाद लाड यांनी सरकारच्या वतीनं भेटण्यासाठी यावं असं आवाहन त्यांनी केलेलं होतं जरांगे यांनी आणि त्याला प्रतिसाद देताना भाजपचे नेते प्रसाद लाड हे जरांगे यांच्या भेटीसाठी पोहोचले आहेत. कालच ते संभाजीनगरमध्ये पोहोचले होते आणि त्यांना याबाबत जीवे मारण्याची धमकी देखील देण्यात आलेली होती. त्यानंतर प्रकरण तापलं होतं आणि पोलिसांनी याबाबत तात्काळ कारवाई केली. काहींना अटकही करण्यात आलेली होती. आता ते अंतरवालीमध्ये पोहोचलेले आहेत जरांगे यांची भेट घेण्यासाठी आणि आता ही भेट होती आहे आणि या संदर्भात त्यांच्या ज्या काही सूचना आहेत मनोज जरांगे पाटील यांच्या त्या सरकारपर्यंत पोहोचवण्याचं काम प्रसाद लाड करतील. या संदर्भात अधिक अपडेट जाणून घेऊयात. रवी जयस्वाल आमचे प्रतिनिधी याबाबत अधिक माहिती देतील. रवी, सध्या प्रसाद लाड तिथे पोहोचले आहेत, काय पुढची रूपरेषा असणार आहे कार्यक्रमाची? आपण जर बघितलं तर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलनाच्या घोषणेनंतर सरकारचं शिष्टमंडळ आज आंतरवाली सराटीमध्ये दाखल झालेलं आहे. आपण जर बघितलं तर प्रसाद लाड यांना मनोज जरांगे पाटील यांनी चर्चेचं निमंत्रण दिलं होतं आणि त्या निमंत्रणाला प्रतिसाद देत प्रसाद लाड हे आज आंतरवाली सराटीमध्ये दाखल झालेले आहेत. मराठा आरक्षणाच्या प्रश्नांविषयी ज्या काही मागण्या मनोज जरांगे पाटील यांच्या आहेत त्या सगळ्या मागण्या जरांगे पाटील त्यांच्यासोबत ठेवणार आहेत. त्याचबरोबर आतापर्यंतचा जो सरकारनं मराठा आरक्षणासंदर्भात जे काही कामं केली, जे काही कामं मार्गी लावले त्या संदर्भातल्या सगळा लेखाजोखा प्रसाद लाड हे जरांगे पाटील यांच्याकडे मांडणार आहेत. त्याचबरोबर जो काही मुख्यमंत्र्यांचा जो काही निरोप असेल तो सुद्धा प्रसाद